नमस्कार, मी अश्विनी पुरी. डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राज्यामधील वातावरणात बदल होतोय. अनेक भागामध्ये कडाक्याची थंडी पाहायला मिळते, तर काही भागात ढगाळ वातावरण होतंय. दरम्यान अशातच हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी हवामानाचा अंदाज वर्तवलाय. पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यामध्ये 21 डिसेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी 20 तारखेपर्यंत आपल्या शेतीची कामं पूर्ण करून घ्यावीत असं आवाहन डक यांनी केलंय. ज्या शेतकऱ्यांची कांदा काढणी बाकी असेल त्यांनी 20 तारखेपर्यंत कांदा काढणी करून घ्यावी असंही आवाहन त्यांनी केलंय. 21 ते 26 डिसेंबर दरम्यान मुंबईसह पुणे, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा सहित राज्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे. तर 19 डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये थंडीची लाट राहणार आहे. 20 तारखेनंतर वातावरणामध्ये बदल होईल. यानंतर 21 डिसेंबरला अवकाळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे. 21 तारखेला अवकाळी पाऊस सुरू झाला की 26 तारखेपर्यंत राज्यामध्ये अवकाळी पाऊस सुरू राहणार असल्याची माहिती पंजाबराव डक यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी. एवढेच नाही तर 17 ते 19 डिसेंबर दरम्यान तिरुपतीकडेही मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे. डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.